नमस्कार मित्रांनो, ठाकरेंच्या शिवसेनेत लवकरच मोठा बंड होणार आहे. कोकणातला पॉवरफुल नेता 10 आमदार घेऊन जाणार. वाद कशामुळे आणि काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आता उद्धव ठाकरे पुन्हा एकदा शिवसेना उभी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी पक्षातील बड्या नेत्यांना सोबत घेऊन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संघटना नव्याने उभी करण्याचे काम चालू आहेत. असे असताना आता महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. ठाकरेंच्या शिवसेना पक्षात आता लवकरच आणखी एक मोठा बंड होणार असून कोकणातील बडा नेता तब्बल 10 आमदार घेऊन थेट भाजपात जाणार असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे या पक्षांतराच्या चर्चेमुळे सध्या महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही नवा वाद निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता राजकारणात पुन्हा एकदा मोठा बॉम्ब फुटणार असे बोलले जात आहेत. नेमकी चर्चा काय चालू आहेत आणि तो नेता कोण आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया. सध्या ठाकरेंचं शिवसेना पक्षात मोठ्या घडामोडी घडत असल्याचं बोललं जात आहे. विरोधी पक्ष नेते पदावरून कोकणातील बडे नेते आमदार भास्कर जाधव नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावरून ठाकरेंच्या शिवसेनेत संघर्ष निर्माण झाल्याचं सूत्राकडून सांगितलं जात आहे. भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेते पदासाठी इच्छुक आहेत, परंतु मातोश्रीवरून ऐनवेळी आमदार आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता भास्कर जाधव नाराज आहेत अशी जोरदार चर्चा आता सध्या रंगत आहेत. मग 10 आमदार भाजपात जाणार ह्याकडे आपण थोडं लक्ष देऊया. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर बरेच आमदार त्यांच्या सोबत गेले. आता शिंदे सत्तेत आहेत, परंतु कोकणातील भास्कर जाधव हे मात्र शिंदे यांच्या सोबत गेले नव्हते. शिवसेना फुटीनंतर अडचणीच्या काळात भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले. विधिमंडळात तसेच बाहेरही त्यांनी ठाकरे गटाची बाजू ऐनवेळी लावून धरली होती. त्यामुळे मला विरोधी पक्षनेतेपद मिळेल असं भास्कर जाधव यांनी अपेक्षा होती, पण ऐनवेळी त्यांना संधी देण्यात आली नाही. म्हणूनच ते आता ठाकरेंचा इतर 10 आमदारांसोबत भाजपात जाणार असल्याची चर्चा सूत्राकडून मिळाली आहे. मग भाजप आणि शिंदे गटात वाद काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया. भास्कर जाधव 10 आमदार घेऊन भाजपात जाणार असल्याची चर्चा चालू झाल्यानंतर आता महायुतीचे भाजप आणि शिंदे गटात या घटक पक्षात धुसफूस चालू झाल्याचंही सांगितलं जात आहे. ठाकरे यांच्या पक्षातून येणाऱ्या आमदारांना भाजपात प्रवेश देऊ नयेत. हे आमदार येत असतील तर त्यांना आमच्या शिवसेने पक्षात प्रवेश द्या अशी भूमिका शिंदे यांच्या शिवसेनेची असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भाजपची एका प्रकारे कोंडी झाली आहे. यातून काही तोडगा काढता येतो का यावर खल चालू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मग ठाकरेंना काय फटका बसणार आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया. दरम्यान भास्कर जाधव हे नाराज असल्याचं सांगितलं जात असल्याने भविष्यात नेमकी काय घडणार आहेत याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. भास्कर जाधव यांनी खरंच बंड केला तर ठाकरे यांना कोकणात मोठा फटका बसू शकतो. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी पट्ट्यात ठाकरे गटाची भास्कर जाधव यांच्या रूपात मोठी ताकद आहे. त्यामुळे भास्कर जाधव भाजपात गेले तर कोकणात ठाकरे गट क्षीण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या चर्चेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवसेनेत जेव्हा जेव्हा एखादा नेता आक्रमक होतो तेव्हा तेव्हा त्याला मातोश्रीकडून अडवले जाते का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.